अरे वा, सगळ्या माझ्याबरोबर आहात तर. खूप छान. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि विवेकानंद केंद्र डोंबिवली शाखेतर्फे आजच्या नचिकेताच्या 14व्या भागात सर्वांचे मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात 3 ओंकार आणि प्रार्थनेने करूया. माहिती आहे का तुम्हाला मुलांनो, ओंकारावरील संशोधन आपल्या देशात आणि परदेशात बऱ्याच ठिकाणी केले गेले आहे. अनेक संशोधक आणि शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे की ओंकाराचा दिव्य ध्वनीचा मानवी शरीरावर, मनावर, बुद्धीवर आणि चैतन्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढते. शारीरिकदृष्ट्या, मानसिकरित्या आराम वाटतो. तसेच प्रार्थना संदेश वाहकाचे काम करते. आपला आवाज परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. प्रार्थनेत विलक्षण शक्ती आहे बरं का. मनातले विकार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मनातला अहंकार, इगो नाहीसा होतो. चला मग सर्वांनी ताठ बसा. पाठ, मान, डोके सरळ रेषेत. एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करूया. श्वास घ्या. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांती. मुलांनो, ओंकार आणि प्रार्थनेने मन बळकट झाले ना. चला मग आता आपण आपले शरीर बळकट करूया. कसे करणार सांगा बरं? अगदी बरोबर, शिथिलीकरण आणि सूर्यनमस्काराने. शिथिलीकरणने शरीर रिलॅक्स होते. आणि हो मुलांनो, हे वॉर्मअप एक्सरसाइज आहे. शिथिलीकरणसाठी उभे राहा. शिथिलीकरणाने आपण सुरुवात करूया. प्रथम ग्रीवा चालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया. पायामध्ये खांद्या एवढे अंतर घ्यायचे आहे. दोन्ही हात पाठीमागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. पाठीचा कणा ताठ हवा. पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत. सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचे आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार आपण करूया, ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत. सगळे मिळून करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो. सगळे मिळून करून घेऊया. 3 वेळा आपण करणार आहोत. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार स्कंध संचालन करूया, म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत.
पाठीचा कणा ताठ हवा, पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत. आपण आता सुरुवात करूया. प्रथम उजव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. डाव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत. 4 प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो. प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे. 5 वेळा आपण हे करणार आहोत. सुरू करायचे आहे. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे. श्वास घेत सरळ व्हायचे आहे. आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया. सगळे मिळून आपण करून घेऊया. सुरुवात करायची आहे. एकम, द्वे, 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 एकम, द्वे. आता पुढचा प्रकार करूया, ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. आता सर्वांनी मिळून ही प्रक्रिया करूया. एकम, द्वे, 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 एकम, द्वे. विश्रांती. आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया. आपण आता सुरू करणार आहोत. सगळे मिळून 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा. मी अंक मोजणार नाहीये. सुरू करायचं आहे. विश्रांती. गुडघे, मांड्या आणि कमरेचे सांधे यांचे शिथिलीकरण आपण एका मजेदार व्यायामाने करू. पायामध्ये खांद्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं, साधारणपणे अर्धा मीटरचं. आता मी म्हणेन जय बजरंगा, तुम्ही म्हणायचं हुप्पा होईया. सुरुवात करायची. 5 वेळा करायचं आहे. जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा. हुप्पा होईया. विश्रांती. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया. त्यासाठी खाली बसून घ्यावे. सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत. 20 वेळा करायचे आहे. अंक दिले जाणार नाहीत. आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे. विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. पायामध्ये अंतर. हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे. काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत. झालात ना रिलॅक्स? आपण आता सूर्यनमस्कार घालणार आहोत. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सूर्यनमस्कारात योगातील काही प्रमुख आसनांचा समावेश आहे. तुम्ही सर्वांनी दररोज सकाळी किमान मिनिमम 12 सूर्यनमस्कार घालायचे.
तर तुम्हाला संपूर्ण या आसनांचा पुरेपूर लाभ मिळेल. हे सर्व योगांचे पॅकेज आहे बरं का. आपल्याला स्ट्रॉंग आणि स्मार्ट व्हायचंय ना, मग घालणार ना सूर्य नमस्कार रोज. प्रॉमिस. ताठ उभे राहायचे आहे. पावलांमध्ये 45 अंशाचा कोन. पाठीचा कणा ताठ, पाठ मान डोकं एका सरळ रेषेत. हातांची नमस्कार मुद्रा. यामध्ये दोन्ही हातांचे अंगठे छातीला स्पर्श करत असतील आणि मनगटापासून कोपऱ्यापर्यंतचे हात जमिनीला समांतर असतील. चेहरा समोर आणि प्रसन्न भाव. श्वासाची गती नियमित. सर्वांनी बीजमंत्र माझ्या मागे म्हणून सूर्यनमस्काराला सुरुवात करायची आहे. सूर्यनमस्कार. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रूं आदित्याय नमः. ॐ ह्रूं आदित्याय नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. ॐ ह्रैं सवित्रे नमः. ॐ ह्रैं सवित्रे नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. ॐ ह्रौं अर्काय नमः. ॐ ह्रौं अर्काय नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. ॐ ह्रः भास्कराय नमः. ॐ ह्रः भास्कराय नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. सर्वांनी मिळून ओंकाराचं उच्चारण करूया. श्वास घ्या. सूर्यनमस्कार नंतर आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत बरं. गेल्या भागात ताडासन शिकलात. आज आपण वृक्षासन ट्री पोज शिकणार आहोत. ट्री म्हणजे झाड. झाड कसे एका जागेवर स्थिर उभे असते, तसेच ह्या आसनामध्ये सुद्धा झाडासारखे स्थिर उभे राहायचे आहे. या दादा बरोबर आता वृक्षासन करण्यासाठी उभे राहा पाहू.
पुढील आसन करणार आहोत वृक्षासन. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये शरीर एखाद्या वृक्षाप्रमाणे दिसते, म्हणून याला वृक्षासन म्हणतात. आसन कसे करायचे हे पाहून घेऊया. प्रथम आसन स्थिती. दोन्ही पायात व्ही अक्षर, गुडघ्यांच्या वाट्या किंचितशा आवळलेल्या, दोन्ही तळहात मांड्यांना चिकटलेले, पोट किंचितसे आत, छाती समोरच्या बाजूने फुगलेली, दंड खालच्या दिशेने किंचितसे खेचायचे आहेत, नजर समोर. वृक्षासन करणार आहोत. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय डाव्या पायाच्या मांडीवर, आतील बाजूस टाच वर व चवडा खाली असेल, गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल. द्वये. सावकाशपणे श्वास घेत दोन्ही हात वरच्या बाजूला, डोक्याच्या वरच्या दिशेने नमस्कार मुद्रा, कोपरे ताठ, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिरावलेली. आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये काही काळ स्थिर राहण्याचा प्रयत्न. सामान्य श्वास, सामान्य उच्छ्वास. त्रिणी. दोन्ही हात सावकाश खाली घ्यायचे आहेत. चत्वारी. उजवा पाय खाली, विश्रांती स्थिती. हेच आसन आपण पूरक बाजूने म्हणजेच डाव्या बाजूने करणार आहोत. प्रथम आसन स्थिती. एकम. डावा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय उजव्या पायाच्या मांडीवर, गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल. द्वये. सावकाशपणे श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे आहेत, हातांची नमस्कार मुद्रा, कोपरे ताठ, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिर ठेवायची आहे. आसनाची अंतिम स्थिती. सामान्य श्वासोच्छ्वास. त्रिणी. दोन्ही हात बाजूने सावकाश खाली घ्या. चत्वारी. डावा पाय खाली, विश्रांती स्थिती. या आसनाचे फायदे. शरीराचा तोल सांभाळला जातो, पायांचे स्नायू सुदृढ होण्यास मदत होते, तसेच विद्यार्थी दशेत एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यासाठी या आसनाचा लाभ होतो. हे आसन करताना दक्षता घ्यावी. ज्यांचे शरीर स्थूल आहे आणि ज्यांना गुडघ्याचे त्रास असतील, शक्यतो त्यांनी हे आसन काळजीपूर्वक करायचे आहे. हे आसन पुन्हा एकदा पाहून घेऊया. आपण सर्वजण मिळून करणार आहोत. प्रथम आसन स्थिती. उजव्या बाजूने. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय डाव्या पायाच्या मांडीवर, आतील बाजूस टाच वर व चवडा खाली, गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल. द्वये. सावकाशपणे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर घेत नमस्कार मुद्रा, कोपरे ताठ, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिरावलेली. आसनाची अंतिम स्थिती. सामान्य श्वास, सामान्य उच्छ्वास. त्रिणी. दोन्ही हात सावकाश खाली घ्या. चत्वारी. उजवा पाय खाली, विश्रांती स्थिती. आसन डाव्या बाजूने. आसन स्थिती. एकम. डावा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय उजव्या पायाच्या मांडीवर, आतील बाजूस टाच वर व चवडा खाली, गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल. द्वये. सावकाशपणे श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे आहेत, डोक्याच्या वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा, कोपरे ताठ असतील, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिर. आसनाची अंतिम स्थिती. सामान्य श्वास, सामान्य उच्छ्वास. त्रिणी. दोन्ही हात सावकाश खाली. चत्वारी. डावा पाय खाली, विश्रांती स्थिती. कोणत्याही नवीन वाटांवर जाताना, नवीन गोष्ट शिकताना नकळत आपले मन भीतीने ग्रासते आणि घाबरून आपण त्या वाटेवर जाण्याचे टाळतो. पण मित्रांनो, आपण धैर्य दाखवून एकजुटीने जर पाऊल पुढे टाकले तरच विकासाकडे जातो. हाच भाव व्यक्त करणारं गीत आता ऐका. त्याचे बोल आहेत
नई डगर नया सफर गात आहे आर्यन. नौनिहाल देश के नई डगर नया सफर कदम मिला के चल. नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. नई डगर नया सफर कदम मिला के चल. नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. पर्वतों को लांघते शेर से दहाड़ते बढ़ चले ये काफिला मुश्किलें पछाड़ते. पर्वतों को लांघते शेर से दहाड़ते बढ़ चले ये काफिला मुश्किलें पछाड़ते. हर कदम नई उमंग में उठा के चल. हर कदम नई उमंग में उठा के चल. नई डगर नया सफर कदम मिला के चल. नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. हाथ हाथ में लिए साथ साथ चल दिए. देश पर सदा मिटे देश के लिए जिए. हाथ हाथ में लिए साथ साथ चल दिए. देश पर सदा मिटे देश के लिए जिए. एकता का गीत आज गुनगुनाते चल. एकता का गीत आज गुनगुनाते चल. नई डगर नया सफर कदम मिला के चल. नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. अब विकास की किरण खोल रही है नयन. मेघ सरस झूमते हो रही धरा मगन. अब विकास की किरण खोल रही है नयन. मेघ सरस झूमते हो रही धरा मगन. खेत खेत में किसान को जगा के चल. खेत खेत में किसान को जगा के चल. नई डगर नया सफर कदम मिला के चल. नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. आनंदालय म्हणजे आनंद देणारे ठिकाण, जिथे मन आनंदाने समाधानाने भरून जातं. विवेकानंद केंद्राच्या उपक्रमामुळे आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांच्या जीवनशैलीत कसा आनंददायी बदल झालाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. दूर दूर तक फैले असम के इन चाय बागानों से हम सभी परिचित हैं. इन्हीं चाय बागानों में आजकल कुछ और खिल और पल रहा है, जिससे हम बिल्कुल अनजान हैं, जिसकी आवाज हमने शायद ही सुनी है. ये है आनंदालय. विवेकानंद केंद्र का चाय बागानों में चल रहा एक अनूठा उपक्रम. ये उपक्रम उन बच्चों के लिए चलाया जाता है जिनके माँ बाप चाय बागानों में मजदूरी करते हैं. असम की आबादी का 1/4 हिस्सा बन चुकी इन मजदूरों की तादाद टी ट्राइब कहलाती है. चाय बागानों से जुड़ी कॉलोनियों में ये बसते हैं. चाय कंपनियां इन्हें घर, महीने भर का राशन, इसके साथ कुछ बुनियादी सुविधाएं भी देती है. अंग्रेजों के जमाने से चली आ रही ये व्यवस्था अब कई पीढ़ियों के लिए परंपरा बन चुकी है, जिसके चलते ये चाय बागान ही इनकी दुनिया हो जाती है. बगान में हम लोग जब बेसिकली देखते हैं एक आत्मविश्वास की कमी, क्योंकि वर्षों तक के ब्रिटिशों ने जो लोगों को लेकर के आए तो काम करने की दृष्टि से, लेबर की दृष्टि से ही लेकर के आए. परमिट माइकी 5 नंबर, टेम्परली माइकी 7 नंबर.
केस चालान छोटो 6 नंबर। इसी सूचना के साथ इनके दिन की शुरुआत होती है। लगभग हर माँ बाप का दिन चाय बागानों में काम करते करते गुजर जाता है। इनके बच्चे पाठशाला तो जाते हैं, लेकिन पाठशाला से घर आने के बाद वे अपने ही हाल पे रहते हैं। गांव की परिस्थिति ऐसी होती है कि बच्चे तो स्कूल जाते हैं, घर से तो निकल के जाते हैं, क्यों कोई बच्चे ऐसे होते हैं क्योंकि बीच में स्कूल नहीं पहुंचने से पहले कहीं पे जाएंगे, कुछ खेलेंगे, कुछ करेंगे, उसके बाद घर फिर भी वापस आ जाते हैं, किंतु घर में उनको देखभाल करने के लिए कोई ऐसे होते नहीं। और कुछ बच्चे ऐसे होते हैं कि स्कूल में जो जाते हैं, स्कूल में कुछ सिखाया जाता है, टीचर होमवर्क करने के लिए देते हैं, तो वो घर आने के बाद उनको घर में कोई सिखाने वाले होते नहीं हैं, तो वो उसको सिखाएं कैसे। तो दूसरे दिन जो स्कूल जाते हैं तो टीचर पूछते हैं तो उनको तो आज नहीं किया, दूसरे दिन भी ऐसे किया, 3-4 दिन ऐसे होने के बाद तो पिटाई तो करते हैं टीचर, तो पिटाई करने के बाद वो अपने आप स्कूल छोड़ देते हैं। शिक्षा से छूटता और टूटता नाता इन बच्चों के सामने एकमात्र विकल्प रखता है, और वो विकल्प होता है चाय बागानों में मजदूरी का। ये पूरे एजुकेशन सिस्टम को ही एक सपोर्टिव काम होना होगा, कैसे इनके अंदर पढ़ाई के प्रति एक लगाव हो। इस दृष्टि से ये आनंदालय प्रकल्प की शुरुआत हुई। आनंदालय इन बच्चों में शिक्षा के प्रति रुचि निर्माण करने का प्रयास करता है। इसी हेतु आनंदालय का स्वरूप सुनिश्चित किया गया है। पहली कक्षा से 5वीं कक्षा तक के बच्चों को आनंदालय में शामिल किया जाता है। रोज 2 घंटे चलने वाले आनंदालय में पढ़ाई और सामूहिक संस्कारों पर जोर दिया जाता है। साथ में खेल, सूर्य नमस्कार, कहानियां और गीत, इनके माध्यम से बच्चों का सर्वांगीण विकास साधने का प्रयत्न होता है। केंद्र ने आनंदालय का जिम्मा यहीं के युवाओं को सौंपा है। घर घर में जाकर बच्चों को दाखिल कराना, आनंदालय चलाना और साल भर में कुछ कार्यक्रम आयोजित करना, ये सारा काम युवा आचार्य करते हैं। तो जो बच्चे हमारे आनंदालय में पढ़ने के लिए आते थे, अब वो पढ़ाने के लिए तैयार हो गए हैं। मुश्किल से हमको 9-10 पास बच्चे मिलते थे। अभी तो हमारे जो आचार्य रहे, जो पढ़ा रहे थे, वे अभी ग्रेजुएट हो गए हैं। कई सारी बहनें नर्सिंग पास कर चुकी है, कई सारे भाई अलग अलग बिजनेस फील्ड में गए हैं। तो जो पढ़ा रहे हैं उनके ऊपर एक अच्छा इम्पैक्ट हमको दिखाई देता है। असम के डिब्रूगढ़, तिनसुकिया, जोरहाट, शोनितपुर और शिवसागर, इन 5 जिलों में करीब 130 आनंदालय केंद्र चलाता है। इसके साथ अरुणाचल प्रदेश में 32 आनंदालय चलाए जाते हैं और ओडिशा में भी आनंदालय का प्रारंभ हो चुका है। इन आनंदालय में कुल 5000 छात्र सहभागी होते हैं और लगभग 130 युवा आचार्य इनके लिए अपनी सेवा प्रदान करते हैं। लोगों की या अभिभावकों की प्रतिक्रियाएं इन आनंदालय की उपयोगिता और प्रभाव सिद्ध करती हैं। जो सुबह उठ के योगा सुगा करता है, वो गीत संगीत गाता है, देशभक्ति गीत, वो अच्छा लगता है हम लोग का। माँ बाप को यही सपना है जो बच्चा आगे बढ़े। परिवर्तन आया है हम लोग को पढ़ाई में, जो ये करता है वो सब ठीक है। अभी हम लोग को जो ट्यूशन देने वाला ट्यूशन देता है और नहीं देने से भी मतलब चलेगा। उठो আগতে কথা চথা নুশুনিছিলে, এতিয়া ভালকৈ কথা চথা শুনে। আনন্দ যা বুলি ক'লে আগতে নগৈছিলে, এতিয়া ধুনীয়াকৈ গৈছে। য'ত ত'ত নেযায়, কথা ক'লে শুনে। আৰু মাত চাত এতিয়া আগতে পইচা তইচা বিচাৰি থাকে, যিবোৰ কৈ থাকে সেইটো লাগে এইটো লাগে। এতিয়া আনন্দলৈ গৈ কিনি এতিয়া য'ত ত'তো নেযায়, ভালকৈ যিমান টাইমত যাব লাগে সিমান টাইমত আনন্দলৈয়ে যায়। विवेकानंद केंद्र असम
और अरुणाचल प्रदेश में पहले से ही शिक्षा क्षेत्र में अपना योगदान दे रहा है। विभिन्न स्थानों पर चल रही बालवाड़ियां और विवेकानंद केंद्र विद्यालय इसके ठोस उदाहरण हैं। केंद्र मानता है कि शिक्षा किसी भी व्यक्ति में आत्मविश्वास पैदा करती है। आनंदालय उसी दिशा में की गई एक नई पहल है, जो शिक्षा और संस्कार के द्वारा चाय बागानों के बच्चों में आत्मविश्वास और आकांक्षाएं पैदा कर रही है। चाय बागानों में बसे युवा और महिला वर्ग के लिए भजन संध्या का आयोजन होता है। इन भजन संध्याओं में स्वच्छता और स्वास्थ्य चिकित्सा जैसे कार्यक्रमों पर विचार और अमल किया जाता है। शिक्षा के साथ साथ सामाजिक परिवर्तन लाने में भी आनंदालय कारगर साबित हो रहे हैं। चाय बागान असम की पहचान तो थे ही, अब आनंदालय चाय बागानों की पहचान बन गए हैं और उम्मीद से भरे संगठित समाज की नींव रख रहे हैं। मुलांनो, बघितलं ना, आनंदालयातील बच्चे कंपनी किती छान विविध उपक्रमात भाग घेत आहेत आणि वेळेचा सदुपयोग करून स्वतःतील कलागुण विकसित करत आहेत. आता ताई आपल्याला एक ॲक्शन सॉन्ग शिकवणार आहे. लहर लहर. एक झंडा जाके सागर में पहुंचा, अरे एक झंडा जाके सागर में पहुंचा, सागर में, अरे सागर में, अरे सागर में सेतु बनायो रे झंडा बजरंगबली का, सागर में सेतु बनायो रे झंडा बजरंगबली का, लहर लहर लहरायो, लहर लहर लहरायो झंडा बजरंगबली का, एक झंडा जाके मंदिर में पहुंचा, अरे एक झंडा जाके मंदिर में पहुंचा, मंदिर में, अरे मंदिर में, अरे मंदिर में दीप जलायो रे झंडा बजरंगबली का, मंदिर में दीप जलायो रे झंडा बजरंगबली का, लहर लहर लहरायो, लहर लहर लहरायो झंडा बजरंगबली का, एक झंडा जाके लंका में पहुंचा, अरे एक झंडा जाके लंका में पहुंचा, लंका में, अरे लंका में, अरे लंका में आग लगायो रे झंडा बजरंगबली का, लंका में आग लगायो रे झंडा बजरंगबली का, लहर लहर लहरायो, लहर लहर लहरायो झंडा बजरंगबली का, लहर लहर लहरायो, लहर लहर लहरायो झंडा बजरंगबली का. आता वेळ झाली आहे तुमच्यातील दोस्तांचे व्हिडिओ बघण्याची. मित्रांनो, आपण आपल्या केंद्रात जे विविध उपक्रम राबवितो त्याचा उद्देश बालमित्रांना आनंद देण्याबरोबरच तुमच्यामधील सुप्त गुण विकसित करणे, तुमच्यामध्ये सकारात्मक बदल करणे हाही आहे. आपल्यातील काही मित्रांचे व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या हे लक्षात येईलच. तुम्ही पण आम्हाला तुमच्या गाण्याचे, गोष्टी सांगण्याचे, ॲक्शन सॉन्गचे व्हिडिओ करून पाठवा. ते आपण पुढील भागात अवश्य दाखवू. आता आज सुंदर स्वरात श्री गणेश वंदना सादर करत आहे आपली एक छोटी मैत्रीण.
जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां मुदाकरात् मोदकं सदा विमूर्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिदेभतैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां. मित्रांनो, आजचे युग भावनाहीन होतंय असं मला कधी कधी वाटतं. हल्ली कोणी संकटात असेल तर मदत करण्याऐवजी लोक प्रेक्षक बनून प्रसंगाचे व्हिडिओ करण्यात धन्यता मानतात. पण प्रेक्षक बनण्यापेक्षा कोणी अडचणीत असेल तर मदत करा, त्यातच खरा आनंद आहे. ह्यावरच आधारित आहे आजची साहसी नरेंद्रची गोष्ट. चला मग ऐकूया. नरेंद्र हा लहानपणापासून अत्यंत धीट, कशाची भीती म्हणून त्याला माहीत नव्हती. धीटपणा होताच त्याच्या ठिकाणी, पण दुसऱ्याला मदत करण्याचीही वृत्ती त्याच्या ठिकाणी होती बरं का. त्याची गोष्ट आपण ही ऐकूया. नरेंद्र 6-7 वर्षाचा असतानाची गोष्ट. त्यांच्या शेजारच्या गावात एक जत्रा आली होती. नरेंद्रला त्या जत्रेला जायची खूप इच्छा होती. त्यांनी आईला विचारलं, ए आई, आम्ही सर्व मित्र मिळून जत्रेला जाऊ का गं? आई म्हणाली, जा, पण संध्याकाळी वेळेत घरी या हं. नरेंद्र हो म्हणाला. त्याला खूप आनंद झाला. मग त्याच्या मित्रांनी आणि त्यांनी जत्रेला कधी जायचं हे सगळं ठरवलं. आणि मग शेवटी त्याचे मित्र आणि तो असे सर्व मिळून जत्रेला गेले. आता जत्रेत गेल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, जत्रेमध्ये काय काय मजा असते. आकाश पाळणे, दुकानं, खाऊची दुकानं, काय म्हणून मजा. किती प्रकारचे स्टॉल असतात त्या ठिकाणी. असंच त्या ठिकाणी त्या जत्रेमध्ये सुद्धा होतं. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते, वस्तूंची दुकानं होती, खेळण्यांची दुकानं होती. नरेंद्र हे सगळं बघत होता आणि ते बघून सगळं ते हरखून तो गेला. तो वेगवेगळ्या दुकानात जायचा, निरीक्षण करायचा. मग त्या ठिकाणी त्याची निरीक्षण शक्ती ही खूप छान होती. असाच तो एका दुकानामध्ये गेला असताना तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती होत्या आणि त्या मूर्ती इतक्या सुंदर होत्या, रंगीबेरंगी वगैरे. त्याला त्या खूप आवडल्या. तो त्या मूर्ती बघतच राहिला, वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगांच्या. पण ते बघत असताना एक मूर्ती मात्र त्याला खूप आवडली आणि ती मूर्ती होती शंकराची. बराच वेळ तो त्या मूर्तीकडे बघत राहिला, त्याला न्याहाळत राहिला. शेवटी त्यानं ती मूर्ती विकत घेतली. आणि हे सगळं होईपर्यंत त्याचे मित्र पुढे निघून गेले. त्याला गाठायला हवं असं म्हणून तो भराभरा चालायला लागला. चालत असताना त्याच्या डोक्यात सगळे मूर्तीचेच विचार होते. घरी गेल्यावर ती मूर्ती चौरंगावर कशी ठेवायची, तिची पूजा कशी करायची, तिला कोणती फुलं व्हायची, अशा प्रकारची तो चित्र रंगवत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष समोर गेलं. रस्त्यावरून एक छोटं मूल रांगत येत होतं आणि त्याच वेळेस एक घोडागाडी भरधाव वेगानं धावत येत होती. मूल रस्त्याच्या मध्याकडे रांगत चालले होते. एका क्षणाचाही उशीर झाला असता तर घोड्याच्या टापाखाली आणि गाडीच्या चाकाखाली ते मूल चिरडलं जाणार होतं.
लोक आरडाओरडा करत होती, हातवारे करत होती. पण क्षणाचाही विलंब न लावता नरेंद्र तीरासारखा म्हणजे अत्यंत वेगाने पुढे धावला आणि झटकन त्याने त्या मुलाला मागे ओढले. गाडी तशीच वेगाने पुढे निघून गेली आणि या गडबडीत त्याच्या हातातून ती विकत घेतलेली शिवाची मूर्ती मात्र गळून पडली होती. त्याचं लक्ष त्या मूर्तीकडे गेले. तिचे तुकडे तुकडे झाले होते. पण मुलांनो, याबद्दल त्याला अजिबात वाईट वाटले नाही, कारण मातीची मूर्ती फुटली तरी एका मुलाचा पण प्राण वाचवला याचा त्याला आनंद झाला होता, समाधान झालं होतं आणि त्यामुळे ती मूर्ती फुटली तरी तो दुःखी झाला नाही. आवडली ना गोष्ट? मला खात्री आहे तुम्ही सुद्धा कुठल्याही प्रसंगी निडर होऊन अडचणीत असलेल्यांना मदत कराल. प्रेक्षक न होता मदतीसाठी पुढे या. प्राचीन काळापासून श्लोकांचे फार महत्त्व आहे. चला तर त्यातीलच एक श्लोक आहे, जन्मदिवस श्लोक. बघूया तो कोणता. नमस्कार. जन्मदिवस श्लोक. स्वस्त्यस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु विद्या विवेक कृति कौशल सिद्धिरस्तु ऐश्वर्यमस्तु बलमस्तु राष्ट्रभक्ति सदास्तु वंशः सदैव भवता हि सुदीप्तोऽस्तु वंशः सदैव भवता हि सुदीप्तोऽस्तु. आतापर्यंत आपण गेल्या काही भागात ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांबद्दल माहिती घेतली आहे. आज मणिपूर. मणिपूर भारतातील पूर्व सीमेवरील एक राज्य, रत्नभूमी म्हणजे लँड ऑफ ज्वेल्स असा या राज्याचा उल्लेख केला जातो. आज आपण ह्या राज्याची भौगोलिक स्थिती, तिकडच्या लोकांचे राहणीमान, खानपान, भाषा, संस्कृती इत्यादी जाणून घेऊया. नमस्कार बालदोस्तांनो, नवरात्राचे दिवस एन्जॉय करताय ना? आज आपण बघतोय ईशान्य भारतातील 5वं राज्य. राज्याचं नाव आहे मणिपूर. राधेला आणि कृष्णेला निवांत आणि नितांत सुंदर असे नृत्य करण्यासाठी एक जागा पाहिजे होती. म्हणून भगवान शंकरांनी शेषाच्या मस्तकावरील मण्यावर एक भूमी निर्माण केली. त्या भूमीचं नाव आहे मणिपूर. अजून एक कथा आहे. राधा आणि कृष्णाची रासलीला पाहून भगवान शंकरांनाही वाटलं की आपणही एक नृत्य कलाविष्कार सादर करावा. म्हणून ते पार्वती देवीला घेऊन एका जागेवरती आले. पण त्या जागेवरती आल्यावरती त्यांना असं लक्षात आलं की या जागी भरपूर पाणी आहे, दही आहे. म्हणून त्याने हातातला त्रिशूळ फेकून त्या जागेवरती मारला आणि संपूर्ण पाणी इतस्ततः पसरलं आणि जी जागा निर्माण झाली ती जागा म्हणजे ही मणिपूर. पण भगवान शंकरांचं नृत्य चालू असताना मस्तकावरती जो शेषनाग होता, त्या शेषनागाच्या वरती मणी जो होता, त्या मणीमधनं जो प्रकाश बाहेर पडला, तो प्रकाश ज्या ज्या ठिकाणी पसरला ती जागा म्हणजे मणिपूर. या मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. इम्फाळमध्ये आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलो, साधारणपणे 5 ते 6 दिवसाचं वास्तव्य इथे मणिपूरला करू शकतो. मेरी कोम पिक्चर आठवतो? प्रियांका चोप्रानी मेरी कोमच्या व्यक्तिरेखेवरती हा चित्रपट संजय लीला बन्सळीने निर्मित केला होता. त्या चित्रपटाची जी नायिका प्रियांका चोप्रा, पण मेरी कोम ही मूळची मणिपूरचीच आणि मेरी कोम बॉक्सिंग चॅम्पियन होती. या बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये आत्तापर्यंत वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन 6 स्पर्धा झाल्या, त्यामध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं. तर ही मेरी कोम. मेरी कोम ज्या वेळेला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी जगभर हिंडली त्यावेळेला परदेशात जर तिला कोणी भारतीय भेटला तर ती तिला म्हणायची की आनंद आहे, मला इथे भारतीय भेटला. मग तो टॅक्सी ड्रायव्हर असेल किंवा एखाद्या हॉटेलमधला वेटर असेल. पण तो टॅक्सी
टॅक्सी ड्रायव्हर किंवा तो हॉटेलमधला वेटर तिला म्हणायचा, आप इंडियन है लेकिन शक्ल से तो लगते नहीं, आप तो चायनीज लगते हैं, आप तो चीनी लगते हैं. त्या एका वाक्यावरती मेरी कोमीला खूप वाईट वाटायचं. चायना जवळ पण मंगोलियन चेहरापट्टी असलेले इथले सगळे हे मणिपुरी लोक, पण ते भारतीय आहे हे लक्षात असू द्या. मणिपूरमध्ये मार्शल आर्ट फेमस आहे. थांग ता असं या मार्शल आर्ट्सला मणिपुरी भाषेमध्ये बोलतात. थांग ता म्हणजे काय? थांग म्हणजे तलवार आणि ता म्हणजे भाला. हल्ला, प्रतिहल्ला आणि बचाव या तिन्हीचा संगम असलेलं हे युद्ध स्त्री आणि पुरुष दोघंही खेळतात. हा जो युद्ध प्रकार जो आहे तो नृत्य शैलीबद्दल सादर केला जातो. थांग ता हा मणिपूरचा आणि जगातला एकमेव असा प्रकार आहे थांग ता. या मार्शल आर्ट्सला जगभरातून खूप मान्यता मिळाली आहे आणि वेगवेगळ्या देशांमधून हे मार्शल आर्ट शिकण्यासाठी मणिपूरला असंख्य लोक इथे येत असतात. पुढची आणखी एक गोष्ट आहे ते म्हणजे मणिपुरी पोलो. सांगजी कॅलॉप म्हणून जी जागा आहे ही जागा इसवी सन 33 मध्ये इथे पोलोचं मैदान तयार केलं गेलं होतं. म्हणजे जर आपण मणिपूरचं राजाचे जर बखर बघितली त्यामध्ये हा उल्लेख तुम्हाला आढळतो. मणिपुरी पोलो म्हणजे काय किंवा पोलो म्हणजे काय, तर भारतामध्ये हे असं एकमेव ठिकाण आहे जिथे पोलो खेळला जातो. घोड्यांच्याच पेक्षा हाईटला कमी, ज्याला आपण टट्टू असे म्हणतो, त्याच्यावरती बसून हातामध्ये स्टिक घेऊन हा पोलो खेळला जातो. आणि हा पोलो पूर्वी राजस्थानमध्ये खूप फेमस होता, पण राजस्थानमध्ये आता पोलो खेळला जात नाही, फक्त आणि फक्त मणिपूरमध्ये खेळला जातो. समोर कांगजी नावाचे एक मोठे मैदान या मणिपूरमध्ये आहे आणि इथेच वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा या मणिपूरमध्ये होत असतात. तर टट्टूवरती बसून खेळला जाणारा हॉकीचाच एक प्रकार पोलो. ते मध्यवर्ती भागात एक इमा मार्केट आहे, म्हणजे एक मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स. महिलांनीच महिलांसाठी चालू केलेलं हे इमा मार्केट. मैती भाषेमध्ये इमा म्हणजे महिला, स्त्री. तर इमा मार्केट हे खूप महत्त्वाची जागा आहे जर तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर. यामध्ये जवळजवळ 3,500 महिला एकत्र येऊन त्यांनी चालवलेलं हे मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. इथे काय मिळत नाही, पेन टू पियानो प्रत्येक गोष्ट इथे मिळते. मग एखादं भाजीपाला असो, मासे असो किंवा मग एखादे फॅन्सी कपडे, त्याचसोबत खेळणी आणि हो मणिपुरी डॉल हे सुद्धा खूप इथे विशेष आहे बरं. तर या सर्व गोष्टी जर तुम्हाला एकाच ठिकाणी बघायचे असते तर इमा मार्केटला जरूर भेट द्या. मंडळी, आपल्याकडे एखादं कार्य असेल, एखादं उत्सव असेल, त्यावेळेला पंचपक्वान्नांचं जेवण केलं जातं. पण या मणिपूरमध्ये जर एखादं फंक्शन पुढच्या काही महिन्यानंतर होणार असेल तर त्याची तयारी जवळजवळ 3 ते 4 महिने आधीपासून घेतली जाते. इरोंबा नावाचं एक खाद्य या मणिपूरमध्ये आहे. इरोंबा म्हणजे काय, तर एखाद्या मातीच्या मडक्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे मासे टाकायचे आणि त्याच्यावरती कणिक मळून जो कणकेचा गोळा तयार होईल तर त्या गोळ्याने तो मडकं झाकून ठेवायचं आणि हे झाकून ठेवलेलं मडकं पुढचे 3 महिने किंवा 2.5 ते 3 महिने हे मातीमध्ये पुरून ठेवतात. तर त्याला खूप चांगल्या प्रकारची ऊब, मातीतली ऊब त्याला मिळते, प्रकारची एक चव येते. त्या डिशला इरोंबा असे म्हणतात. ते मासे असतात, नैथे नावाचे हे मासे फक्त मणिपूरमध्येच आढळतात. त्या माशांच्या सहाय्याने बनवला गेलेला चटणी स्वरूपातला हा प्रकार म्हणजे इरोंबा. हे लोक जी आहेत ना ती जास्तीत जास्त वैष्णव पंथांची आहेत. इथे मैती भाषा बोलली जाते.
पर्यटनाच्या बाजूने बघायला गेलो तर इथे गोविंदजी टेम्पल म्हणून एक आहे. जसं कृष्णाचा उल्लेख मगाशी केला त्याच धर्तीवरती इथे गोविंदजी म्हणजे कृष्णाचं, राधा कृष्णा बलराम सुभद्रा यांचं हे गोविंदजी टेम्पल आहे. तसंच कांगला फोर्ट किंवा कांगला पॅलेस हे सुद्धा इथे मणिपूरमध्ये आपण बघतो. कांगला फोर्ट किंवा कांगला पॅलेस हा राजा पारखंबा यांचे हे निवासस्थान. मगाशी जो उल्लेख केला गोविंदजी टेम्पल, तिथे तुम्ही कृष्णाची जी मूर्ती बघता ती कृष्णाची मूर्ती ही 9वी कृष्णाची मूर्ती आहे. कारागिराने त्याचं समाधान होत नाही, त्याला पाहिजे तसा मूर्तीमध्ये एक जिवंतपणा दिसत नाही तोपर्यंत त्याने मूर्ती बनवत गेला आणि त्याने 8 मूर्ती बनवल्यानंतर 9वी मूर्ती ही त्याला त्याच्या मनासारखी निर्माण झाली आणि ती 9वी मूर्ती या गोविंदजी टेम्पलमध्ये आपण बघतो. मणिपुरी लोक जे आहे ते ब्रिटिशांविरुद्ध लढले. ब्रिटिशांनी इथेही बरंच आपली सत्ता गाजवावी म्हणून खूप प्रयत्न केले, पण मणिपुरींनी ब्रिटिशांना इथे जास्त काळ टिकू दिलं नाही. म्हणून ब्रिटिशांच्या लढाईमध्ये जे मारले गेले, जे शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ शहीद मिनार म्हणून इथे इम्फाळमध्ये आहे. मणिपूरचं वैभव जर आपण बघायला गेलो तर ती एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे लॉकटॉक लेक. हे फ्लोटिंग आयलंड आहे. यामध्ये मासेमारी केली जाते. आपण जर बघितलं तर प्रत्येक आयलंड हे वर्तुळाकार आहे आणि त्याच्या आजूबाजूने मासेमारी केली जाते. बांबूची जाळं तयार करून हे या फ्लोटिंग आयलंडच्या मार्फत आतमध्ये सोडलं जातं, या लोकटॉक लेकमध्ये सोडलं जातं आणि साधारणपणे 4 ते 5 तासांनंतर यामध्ये मासे अडकतात. हे जे आपण आता बघतोय ते मासे पकडण्याचं या 2 जाळ्या बांबूपासूनच बनवलेल्या असतात. सोबत त्याच्याच बाजूला असलेलं एकमेव ठिकाण म्हणजे खामजाऊ नॅशनल पार्क. त्या नॅशनल पार्कमध्ये वाईल्डलाईफ तर आहेच, पण एक म्हणजे मणिपुरी डिअर ज्याला आपण म्हणूया ते म्हणजे ब्रो अँटेलॉप डिअर असं या इथे हरणांना म्हणतात. यांचं एक विशेष आहे कारण त्याच्या अँटेलॉप ज्या शिंग जी असतात ती शिंग खूप मौल्यवान असतात. समजा एखादा हरिण मारला गेला किंवा मेला तर तिथले स्थानिक लोक हे शिंग कापून त्या शिंगाच्या वरती बरंच औषध प्रक्रिया करून ते वेगवेगळ्या आजारांवरती उपयुक्त आहे. इथल्या हरणांना सांगाय असंही म्हणतात. मणिपूरला आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे ती म्हणजे म्यानमारची मोरे बॉर्डर. ही मोरे बॉर्डर म्हणजे इंडो म्यानमार फ्रेंडशिप गेट असं इथं नाव दिलं जातं. जर तुम्ही मणिपूरच्या सहलीवरती गेलात आणि मोरेला पोचला, साधारणपणे तुम्ही 10-10:30 पर्यंत मोरेला पोचला तर तिथे एक परमिशन घ्यायची एक 10 ते 12 तासांची. तुम्ही सकाळी मोरेमधनं पलीकडे तांदूला जाता म्हणजे म्यानमारमधलं जे गाव आहे ते, आणि तिथे जाऊन तुम्ही काही पॅगोडास वगैरे बघू शकता. म्हणजे स्वस्तात मस्त जर तुम्हाला एखादी विदेशातली टूर करायची असेल तर मणिपूरला जायचं आणि मणिपूरवरनं मोरे बॉर्डर आणि मोरे बॉर्डरवरनं तांग हे म्यानमारमधलं गाव, तिथे जाऊन एक दिवसभरातलं परमिशन एक विसा घ्यायचा आणि आपण परत आपल्या देशामध्ये मणिपूरला येऊ शकतो. असंच आणखीन एक ठिकाण ते म्हणजे मोयरांग. मोयरांग इंडियन नॅशनल आर्मीचं हेडक्वार्टर आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं इथे स्टॅच्यू तर आहेच, पण आझाद हिंद सेने ज्या ठिकाणी आली ती ही जागा. 14 एप्रिल 1943 साली म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी मोयरांगला म्हणजे याच ठिकाणी इंडियन ट्रायकलर आपल्या भारताचा तिरंगा जिथे फडकवला गेला ती ही जागा. सत्य परिस्थितीत सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक तर आहेच आणि तिथे एक संग्रहालय आहे.
आपल्या पूर्वी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या गोष्टी, ज्या व्यक्ती मारले गेले आणि त्यातल्या काही आठवणी या म्युझियममध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत. तर जरूर भेट द्या मोयरा या छोट्याशा गावाला आणि तिथल्या INAच्या हेडक्वार्टरवर. केईबुल लामजाव नॅशनल पार्कचा मगाशी जो उल्लेख केला त्यामध्ये जी हरणं आहेत त्यांना सांगाय असे म्हणतात. पण त्याच सांगाय नावाच्या हरणवरून, डिअरवरूनच आपण नोव्हेंबर एंडला सांगाय फेस्टिवल एन्जॉय करू शकतो. सांगाय फेस्टिवल म्हणजे काय? मणिपुरी डान्स, मार्शल आर्ट्स किंवा रासलीला म्हणून एक जो प्रकार, राधाकृष्णाचा जो नृत्य शैली आहे ती आपण इथे अनुभवू शकतो या सांगाय फेस्टिवलमध्ये. साधारणपणे 6 दिवसाचा हा सांगाय फेस्टिवल इम्फाळमध्ये होतो आणि त्याच्याच जोडीने डिसेंबर फर्स्ट वीकला हा सांगाय फेस्टिवल संपल्यावरती आपण हॉर्नबिल फेस्टिवलला भेट देऊ शकतो, जो सगळ्यात इंटरनॅशनल लेवलचा हा फेस्टिवल आहे जो नागालँडमध्ये होतो. त्या संदर्भातली आपण माहिती घेऊया पुढच्या एपिसोडमध्ये. नागालँड हॉर्नबिल फेस्टिवल. धन्यवाद. मुलांनो, अपयश आणि यश हे जीवनाचे पैलू आहेत, पण आपण अपयशाने खचून जातो. पण स्वामी विवेकानंदांनी अपयशाकडून यशाकडे जाण्याचा उत्तम मार्ग दाखवला आहे. ऐकूया विवेकवाणीतून. सादर करत आहे आर्यन. नमस्कार, माझं नाव आर्यन डिसे आहे. मी ओमकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे, इयत्ता 5वी. अपयशाकडून यशाकडे जाणारे स्वामी विवेकानंद यांचे काही विचार मी तुमच्या समोर सादर करणार आहे. पाश्चिमात्यांकडे जे भौतिक सामर्थ्य आपल्याला दिसते ते त्यांनी स्वतःच्या शरीर बलावर श्रद्धा ठेवल्यामुळे त्यांना प्राप्त झाले. तुम्ही आत्मबलावर श्रद्धा ठेवा आणि पहा किती पटीने ती श्रद्धा कार्यान्वित होते. ते शक्तिमान बना, श्रद्धावान बना आणि पहा मग सारे यश तुमच्या पायाशी चालत येईल. अपयशाकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणे हे अगदी स्वाभाविक आहे. ते तर जीवनाचे सौंदर्यच म्हणावयाचे. अपयशाखेरीज जीवन ते काय? अपयश नसल्यास जीवनात काही काव्य उरेल का? अपयशांची तमा बाळगू नका. मी गायला कधी खोटे बोलताना ऐकले नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी मनुष्य होत नाही. धन्यवाद. दोस्तांनो, कसा वाटला आजचा नचिकेता कार्यक्रम? 1 तास कसा गेला कळलंच नाही ना? आता वेळ आहे टास्कची. तुम्ही दर आठवड्यात दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी उत्साही असता, धडपडता, हे आम्हाला माहीत आहे. टास्क केल्याने तुमची सृजनशक्ती, कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी वाढते, विचारक्षमता वाढते. दिवाळी जवळ आली आहे आणि तुम्हाला नचिकेताला दिवाळीच्या शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड तयार करून आम्हाला त्याचा फोटो मिनलताईच्या नंबरवर पाठवायचा आहे. हाच या वेळेचा टास्क आहे. आम्ही वाट पाहतोय. आता आपण कार्यक्रमाची सांगता शांती मंत्रने करत आहोत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.